हेची थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंते तसेची राहावी, चित्ती असू द्यावी समाधान, वाहिन्या उद्वेग दुःखची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे. हेची थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, भोगणे फळ संचिताची. तुका म्हणे घालू तयावरी भार, हा संसार देवा पायी. हेची थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची. महायोग पिटे तटे भीमरथ्यम, वरम पुंडलिकाय दातु मुनींद्रे, समागत्य विष्टमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. प्राप्त प्रसंगी किस्तारूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय संत श्रेष्ठ संत तुकाराम महाराज यांच्या अभंग गात्यातील असून अभंग हा 4 चरणांचा आहे. 1191 क्रमांकाचा अभंग आजच्या कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला आहे. हेची थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची. या ठिकाणी श्री जगदंबा देवी यात्रा निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह होत असलेला
वैकुंठवासी हरप्रभू गुरुवर्य गणपत बाबा महाराज, वैकुंठवासी हरप्रभू मुरलीधर महाराज ठोसर यांच्या कृपाशीर्वादाने होत असलेला अखंड हरिनाम सप्ताह श्री जगदंबा देवीच्या प्रांगणामध्ये आजच्या कीर्तन दिवसाच्या दिवशी शनिवार 4/4/26 रोजी अन्नदान श्री शेषराव ठोसर, श्री गुलाबराव ठोसर, श्री सर्जेराव ठोसर, श्री सचिन सदाशिव ठोसर, संपूर्ण ठोसर परिवार, कीर्तनाला लाभलेली सर्व गायक मंडळी, मृदंग वादक मंडळी, साऊंड सिस्टीम, टाळकरी, जोगदार, विनेकरी, सर्व उपस्थित सर्वांच्या चरणी नतमस्तक, सर्व माता भगिनी, सर्व मित्रमंडळी सर्वांच्या चरणी प्रणाम आणि कीर्तनाला सुरुवात. अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे, कथ्यातला आहे, 4 चरणाचा अभंग आहे आणि अभंग हा भक्तीचा महात्म्य सांगणारा आहे, भगवंताच्या भक्तीचे मार्ग सांगणारा अभंग आहे आणि त्या देवाला काय आवडतं हा सांगणारा भावार्थाचा तुकोबरायांनी आपल्या सर्वांना सांगितलेला अभंग आहे की त्या देवाला भक्ती आवडते. पण कोणती भक्ती आवडते? तुकोबरांना थोर भक्ती आवडते. बरं, मग दुसरं काही आवडत नाही का? कारण जर एखादी गोष्ट आवडत असेल तर दुसरी न आवडणारी गोष्ट असते, परंतु तुकोबराय सांगतात की नाही, त्या देवाला हेच आवडते, हीच भक्ती आवडते. आता ज्ञानाच्या मार्गाने, अध्यात्माच्या मार्गाने, विज्ञानाच्या मार्गाने, अद्वैतच्या मार्गाने जाणारी बरीचशी भक्त मंडळी असतात, पण त्या भगवंताला योग मार्गाने न जाता, इतर मार्गाने जाता, भक्ती मार्गाने गेल्यानंतर थोडासा लवकर जवळ घेण्याचा उद्बुद्ध होत असतो. भगवंत भक्ती मार्गाने गेल्यानंतर, भक्तीच्या मार्गात रुजल्यानंतर लवकर प्रसन्न होतात. आत्मत्व त्यात कर्म कर साध्य, धनाद्य रूपणा कर्म साध्य, याने तत रूपणामायस्य हरित्य चिंतत्य सर्वत्रे पदः. श्रीमद भागवतातले अनेक श्लोक आपण बघू शकतो, भक्तीच्या वरती आलेले आहेत, भगवंताची भक्ती सांगणारे आलेले आहेत. तुकोबराय सांगतात त्या भगवंताला भक्तीच आवडते, पण आवडते तर कोणती? तर सर्वात श्रेष्ठ असणारी श्रेष्ठ भक्ती, ह्याची थोर भक्ती, याच्यापेक्षा दुसरं त्याला काही आवडत नाही. महाराज म्हणतात आत्मा हा कितीही बाह्य रूपाने घडलेला असला, दिसायला चांगला असला, तर तो जोपर्यंत अंतःकरणामधून शुद्ध होत नाही ना, तोपर्यंत तो भगवान परमात्मा आपल्याला कळत नसतो. आणि अंतरूपाने, अंतरंगाने भगवान परमात्मा जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर आपल्याला भक्ती हेच साधन आहे. तुकोबराय म्हणतात यासाठी भक्ती आहे, त्या भगवंताचं भजन आहे. पण मग ते साधन नेमकं कोणतं आहे? माझं साधन सांगतो, सोपं साधन आहे, कलियुगात परवडण्यासारखं आहे. आणि साधन असं आहे की त्या साधनाने भगवंत येतो. नाम संकीर्तन साधन पैसोपी, नाम
नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची. महाराज म्हणतात पापा जळतात जन्मांतरीची. साधन आहे, सोपं आहे. नाम कीर्तन करा, नामाने भगवान परमात्मा प्रसन्न होतो आणि त्याची हेच भक्तीचं खरं साधन. महाराज म्हणतात हेच साधन आहे, दुसरं या पृथ्वीमध्ये दुसरं काहीच नाहीये. बघा, पूर्वी ऋषीमुनी संत महात्मे तपस्या करायचे, ध्यान करायचे, त्यांच्या अंगावरती यज्ञ चढायचे, मोठमोठाले त्यांच्या अंगावरती वारुळ चढायचे, त्यांचा हृदयंगता व्हायची, म्हणजे मोठमोठ्या प्रकारचे झाडं वगैरे त्यांच्या जवळ रुजायचे, तरी सुद्धा त्यांना भगवान परमात्मा लवकर प्राप्त होत नव्हता. पण तुकोबराय म्हणतात या कलियुगामध्ये सर्वात सोपं साधन आहे फक्त भक्ती करा. भगवंताला भक्तीपेक्षा दुसरं काही आवडत नाही, त्याला दुसरं काही पाहिजे नाही. पण भक्ती करत असताना तुकोबराय म्हणतात भक्ती व्यवस्थित करा, नाही तर आपली भक्ती सध्या भटकली, खूप भटकली. मंदिराकडे येणारी मंडळी दुसऱ्या मंदिराकडे गेली आणि सध्या त्याचा जास्त बोबाटा उठला. हे पूर्वीपासूनच होत आहे, आतापासूनच नाही. पण मग त्या काळातही तुकोबरायांनी आपल्याला जाग करण्याचं काम केलं की अरे बाबांनो इकडं तिकडं पळू नका, तुमच्याजवळ साधन आहे. ज्ञानोबरायांनी तेच सांगितलं, इकडं तिकडं जाऊ नका, हीच साधन आहे, सोपी संधी आहे, भक्ती आहे, भगवंताचं नामस्मरण आहे, रामकृष्ण हरी जपा, यानेच तुमचा उद्धार होईल. पण मग आता महाराज सांगतात की मायेचा संकल्प काय करायचा. महाराज म्हणतात मायेचा संकल्प करायचा, संसाराचा संकल्प करायचा, संसारी मायाचा आहे, याचा संकल्प करायचा. मग सांगा संकल्प केव्हा करतात, बोला सांगा. महिला मंडळ संकल्प केव्हा करतात सांगा. एखाद्या गोष्टीचा संकल्प करतात, कधी करतात बोला लवकर. एसटीतले बोलतात बाबा, एसटीत विचारू नका. आज येता येता एसटीत एका महिलेनं आवाज दिला, म्हणजे महाराज म्हणलं बोला. कपडा बुक्का पाहिला समजलं महाराज येत, म्हणजे उठा लवकर इथून. म्हणलं का, म्हणजे उठा लवकर, ही जागा नाही. म्हणलं नाही तुमची नव्हे, खिडकी नापा, महिला आरक्षण, महिलासाठी राखीव खिडकी आहे, उठा. म्हणल्यावर उठलो महाराज. तसं बोलत जा. संकल्प करणं म्हणजे काय की एखादी गोष्ट, एखाद्या दृष्टांत, एखादी वस्तू बांधणं, अंतःकरणाने बांधणं की मी हे करीन, त्याला संकल्प करणं म्हणतात. आता आपण भागवत सप्ताह केलेला आहे, याच्या पहिल्या दिवशी संकल्प घेतात. पूजा करत असताना एखादी पूजा करतो आपण, कोणते अभिषेक करतो, इतर पूजा करतो, त्याचा आधी संकल्प करावा लागतो आणि त्यानंतर तो संकल्प सोडावा लागतो. त्यामुळे महाराज अभंगाच्या सुरुवातीला सांगतात की संकल्प करायचा, कशाचा, भक्तीचा संकल्प करायचा, की मला भक्ती करायची, भक्तीच्याच मार्गाने जायचं. आता बघा मार्ग सांगणारे बरीचशी मंडळी मार्ग सांगून गेले आहेत, पण जे मार्ग तुकोबरायांनी ज्ञानोबरायांनी सांगितलेला तो सर्वोत्तम मार्ग आहे, सर्वात श्रेष्ठ मार्ग आहे. जास्त खोलात न जाता एवढं सांगतो की भगवंताच्या नामस्मरणाचा, भक्तीचा मार्ग सर्वात श्रेष्ठ आहे, सर्वात परिपूर्ण आहे. आता ज्ञानोबरायांनी एवढ्या अद्भुत अशा सामर्थ्यावरती, फक्त भगवंताच्या नामाच्या सामर्थ्यावरती रेड्याच्या मुखातून वेद बोलवून घेतला. आमचं नशीब एवढं कमी कुवत होत चाललेलं आहे की आम्ही तुमच्यासारख्या मनुष्यांच्या मुखातून रामकृष्ण हरी शब्द काढू शकत नाही. आता आपला मराठवाडा जर आपण सोडला, आपला भाग जर आपण सोडला आणि तुम्ही जर कधी विदर्भामध्ये आमच्या इकडे आले तर तुम्हाला या गोष्टीची कल्पना होऊन जाईल. जास्त दृष्टांत द्यायचं काम नाही. बघा मग भक्ती करायची, भक्ती कशी करायची, भक्ती ही निष्कामपणे करता आली पाहिजे, नाही तर करून फायदा नाही. महाराज जेवायला वाढायचं, घ्या वरण, घ्या भात. एका बाईने मरणाचं तूप टाकलं, तसं मी खात नाही पण खातो एखाद्या वेळेस भेटलं तर, उपवास वगैरे नसला तर खातो.
मरणाचं तूप टाकलं. रस्त्यावर आल्यावर बाई म्हणे खाल्लं का तूप? म्हणलं हो. म्हणजे कसं होतं? म्हणलं मस्त होतं. तुमच्या बापाला खाल्लं तर वाटतं. अशी भक्ती करू नका. ही निष्काम भक्ती करा. म्हणजे दिलं तर नाव काढू नका. लक्षात ठेवा. एका माणसानं पक्ष्याला दाणे टाकले आणि ते पाखरं चिमण्यानं खाल्ले. चिमणी उडून गेली. मग ते वाट पाहत बसला. वर बायको आली. बायको म्हणे काय करायला लागले? म्हणे काहीच नाही. वर पाहायला लागलो. कशासाठी? मी इमानी नाही. काय झालं? काय नाही. चिमण्या दाणे टाकले त्याचा उदर झाला. इमानी नाही. मग भक्ती भगवंताची करायची तर कशी करायची? अशी करा हनुमंतरायासारखी करा. हनुमंतरायानं कशी भक्ती केली? निष्काम भक्ती केली. हनुमंतरायानं लंकेत जाऊन सीता मातेचा शोध घेतला. समुद्रावरती सेतू बांधण्यात मदत केली. हनुमंतरायानं प्रभू श्री रामचंद्रावर आपलं देह अर्पण केलं. त्या हनुमंतरायाकडे आज शनिवार आहे. त्या हनुमंतरायाकडे तुकोबर आहे भक्तीची वाट विचारण्यासाठी. जगद्गुरु तुकोबराय त्यांच्याकडे जातात. असे ते हनुमंतराय. आज एकही गाव असं नाही ज्या गावामध्ये हनुमंतरायाचं मंदिर नसेल. कशाचा परिणाम आहे? बोला. कशाचा? भक्तीचा परिणाम आहे. भक्ती केली. प्रभू रामचंद्रांची भक्ती केली. निष्काम मनाने भक्ती केली. त्यामुळे आज एकही गाव असं नाही की ज्या गावामध्ये भगवान श्री हनुमंतरायांचं मंदिर नसेल. मग भक्ती माणूस श्रेष्ठत्वापर्यंत पोहोचू शकतो. पण ती भक्ती निष्काम मनाने पाहिजे. आणि मग निस्वार्थ मनाने निष्काम मनाने केलेली भक्ती भगवंताच्या मार्गापर्यंत पोहोचून देण्यास मदत करते. आणि ती भक्ती निस्वार्थता राहून करण्यासाठी प्रयत्नशील राहा. आतुरित राहा. आणि काय करायचं? काहीच नाही करायचं. संतांनी सांगितलेल्या मार्गावर चला. मार्गावर चालल्यानंतर काय होते? त्या भगवंताला काय आवडतं? अभंगाच्या पहिल्या चरणात
निष्काम अशा भगवंताच्या परब्रह्माच्या छायाखाली पोहोचता तुमचं नाव या जगामध्ये अजरामर ठरतं. सोपा असा भक्तीचा मार्ग आहे, पण त्यात निस्वार्थता पाहिजे, निषेधता पाहिजे, निरंत पाहिजे, कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नको, निस्वार्थाने करावं लागते. अशी ती भगवंताची भक्ती महाराज सांगतात. तेने स्वरूपणा सर्वात ध्यानम याने भक्ती पूर्ण रूपाद्रम पदे प्रदेपा सद्या सायं सर्वसाह्यासी सर्वसम ममत्वं द्विजं द्विजात्वे करणं करणकरणाध्ययनं प्रणं प्रपद्यानं याद्वैत रूपं रूपस्वात्मं भास्वरं भक्ती भक्ती यज्ञ रूपं. भक्तीचे विविध प्रकार सांगितलेले आहेत. संकल्पाची भक्ती, भक्तीचे संकल्प कशासाठी करावे लागते, काय सांगितलेलं सर्व शास्त्रकारांनी निवशास्त्रकारांनी सर्व सांगून ठेवलेलं आहे. सांगण्यासाठी वेळ कमी आहे, आपण दुसरीकडे आपल्याला सरकावं लागतं. बघा, या संसारामध्ये आलेला प्रत्येक जीव भक्ती करू शकत नाही. फक्त मानवालाच भक्ती करण्यासाठी, भक्ती भजन करण्यासाठी भगवंताने सुलभ असं शरीर दिलेलं आहे, सुंदर असे हात दिलेले आहेत, हाताने टाळी या शरीराचा उपयोग भगवंताच्या भक्तीसाठी करायचा आहे. बघा, अनंत जन्मीचा ठेवा असल्यानंतर हा आपल्याला मनुष्य देह लाभतो आणि या देहामध्ये महाराज सांगतात भक्तीसारखा भक्तीच्या पेक्षा श्रेष्ठ असा मार्ग नाही. नियती नियम नियोजिता निस्वार्थता स्वार्थता स्वाभिमान्यता भक्तीचे पूर्णता विश्वेत्या नश्वेते कर्मते कर्मका संदेह सर्वांच्या परिपूर्ण असलेला तो भगवान परमात्मा आपल्याला प्राप्त होतो या साधनाने. पण संसारात राहणाऱ्या मंडळींसाठी महाराज स्वतंत्र असं सांगतात की संसारात राहा, संसार सोडू नका असं महाराज सांगत नाहीत. कारण संसार सोडू नका जर सांगितलं असतं तर महाराजांनी धन्य ते संसारी म्हणलंच नसतं. महाराजांनी संसारिकांना धन्य दिली की का हा सप्ताह होतो, हे सर्व सप्त्याचं सार्थ म्हणजे तुम्ही सगळं मंडळी आहात, तुमच्यामुळे हा अखंड हरिनाम सप्ताह होत आहे. आणि मग हे अखंड हरिनाम सप्ताह संसार करत असताना, सुखात करत असताना भगवंताची भक्ती करायची, भगवंताची सेवा करायची, त्या प्रकारे महाराज सांगत असतात. निरंतर नीत ज्ञान आणि वैराग्य यामध्ये अंतर महाराज समजावून सांगतात. सुलभ अशा संसारामध्ये न गुळफटता देवाचे चिंतन करा, भक्तीचा मार्ग सुलभ असा धरा, देवाची ज्ञानवृत्ती करा, पुनरावलोकन करा आणि आपलं मन स्थिर ठेवा. बघा, संसारामध्ये दुसऱ्यांकडे पाहून शिकावं, दुसऱ्यांचा अनुभव घ्यावा का आपला स्वतःचा अनुभव असावा, आपला स्वतःचा अनुभव असावा. मग परमार्थामध्ये तसंच आहे. महाराज म्हणतात अनुभूते अनुभवं भवा भक्ती प्रति. अनुभव घ्या, अनुभव घ्या. आणि अनुभव कसा घ्यायचा, ज्या गोष्टीतून तुम्हाला काहीतरी उत्साहित व्हायचंय, ज्या गोष्टीतून तुम्हाला काहीतरी निवृत्त व्हायचंय त्या गोष्टीत समजून घ्या, जाणून घ्या, अवलोकन करून घ्या, त्या गोष्टीचं परिचित करून घ्या. बघा, ज्ञानाने माणूस मोठा होतो, भक्तीने माणूस मोठा होतो आणि योगाने माणूस मोठा होतो. पण जोपर्यंत ज्ञान हे भक्तीला परिपूर्णत्व करत नाही तोपर्यंत माणूस ज्ञानाचा उपयोग करून घेऊ शकत नाही. आणि लक्षात ठेवा, देह हा आल्यानंतर, देह जन्मात आल्यानंतर भगवंताच्या सेवेकरता उद्भवतेला लागलेला मनुष्य पुनरुज्जीवित करण्यासाठी संगती ही महत्वाची असते. कारण संगतीने घडे पंगतीचा संगतीने पंक्तीला भरत असतो. मग संगती कोणाची करायची तर या संगतीत या, हरिनामाच्या संगतीत या, संतांच्या ज्ञानाकडे या, संतांच्या छत्रछायेत राहा. कोण्याही गोष्टीची कमतरता पडणार नाही. ते तुम्हाला या पृथ्वीवरून उद्धारित करून तुम्हाला ते भगवंतापर्यंत पोहोचून देतील. असे हे संत महात्मे आहेत, असे तुकोबराय आहेत, ज्ञानोबराय आहेत. त्यासाठी काय करावं लागेल, तुम्हाला इथे यावं लागेल. तुम्हाला इथे यावं लागेल. इथे येऊन काय करावं लागेल, जे सांगितलेलं आहे ते ऐकावं लागेल, भगवंताचं भजन करावं लागेल. बघा, समजून
स्पष्टता पाहिजे, समजून सांगण्यासाठी सुवच्छता पाहिजे, म्हणजे समजून सांगणारा शहाणा असला पाहिजे. उदाहरण देऊ का? देतोच, उदाहरण देतो. सगळं करून करून थकला, सगळं केलं, कटाळा. मग काय केलं, एसटीच्या ड्रायव्हरचा फॉर्म भरला, लागला अर्ज, नोकरी लागली, एसटी चालवायचा शिकला. एसटी चालवायची मस्त, पण होता मूर्खपणासारखा होता. मूर्ख नाही म्हणणार मी, मूर्खपणासारखा होता. एका नदीच्या काठी गेली आणि एसटी पंक्चर झाली. एसटी काय झाली? पंक्चर झाली. पंक्चर झाली, थांबला, टायर काढायचा, 2-3 नट खोलले, चौथाही खोलला, तेवढ्यात एक नदीत पडला. एक नट कुठं पडला? नदीत पडला. विचार करू लागला, काय करावं काय करावं. कंडक्टरला राग आला, दुसरी एसटीला बोलवलं, एसटीत बसवले, कंडक्टरही बसला, निघून गेला. कंडक्टर थांबला नाही. असंच असते महाराज, आयुष्यात कुठं जर झटका बसला तर कोणीच साथ देत नाही. समजलं? मग कंडक्टर निघून गेला, होता मूर्ख. तेवढ्यात एक येडं आलं. येड्याची जाळे करू लागले. येडं आलं, जवळ आलं. येडं म्हणते, काय झालं? ते पहिलेच खवळलेलं, भूक लागली मरणाची. मग काय करावं? ते म्हणे, जातं का नाही लवकर? तुम्ही सांग ना, काय झालं? ते म्हणे, नदीत नट पडला. म्हणे, पडला? ते म्हणे, मला माहित आहे. ते म्हणे, काय माहित आहे? सांग. ते म्हणे, अरे एक नट नदीत पडला. हो. आता किती राहिले? 3. म्हणे, सगळ्यात एक सोपं काम कर, एका दुसऱ्या टायराचा नट काढ, त्याला चिटकव, 3 चालून जाईल ना. ते म्हणे, तसंच करतो. महाराज ते झटायला गेलं, तेवढ्यात त्या एका टायराचे ते राहिलेले 3ही नदीत पडले. उदाहरण समजून घ्या. 5G ची रेंज लागते, 4G काम चालत नाही. ते 3ही नदीत पडले. ते येडं निघून गेलेलं होतं. ते वापस आलं, ते म्हणते, हे इथं. ते हसू लागलं त्याच्याकडे पाहून. म्हणे, तू अजून इथंच. म्हणे, ते 3ही न पडले. ते म्हणे, अबे एक काम कर ना. काय? ते म्हणे, बाकीचे राहिलेले आहेत ना, त्यात 3 टायराचा एक काढ. किती होतात? म्हणे, हो 3 होतात. लाव म्हणे, पुढं गॅरेज आहे, त्याच्यावर गाडी घेऊन ये. विठ्ठल महाराज. मग असं झालेलं आहे आपलं, असं झालेलं आहे. आपण मूर्खावरच वागू लागलेलो आहोत. महाराज म्हणतात, जसं ठेवलं तसं राहा. काय? जसं ठेवलं तसं राहा, बिना फालतूचा ताण घेऊ नका. हे विले आते तैसी रहावे, हे विले आते तैसी रहावे, हे विले सांगितलेलं आहे. मालमत्ता जसं ठेवलं तसं राहायचं, चित्त समाधान ठेवायचं. पण तुमचं आमचं झालं असं, आपलं चित्त समाधान नाही. किती एवढ्या समाधान नाही. एका एकरात कमीत कमी 7-8 पोते गहू निघू शकतो. त्या एकरात 12 पोते निघला तरी समाधानी नाही.
मग देवानं ओळखून घेतलं याला किती दिलं तरी हे समाधानी नाही. मग काय करायचं? देव म्हणला बरं हे काम करू, हातात आलं की काढून घेऊ. मग भाऊ काय करते? मग काहीच नाही. मग आला सत्यात बसलो. समाधान तेव्हा जे भेटतंय त्याच्यात समाधानी राहा, जे दिलेलं आहे त्याच्यात समाधान राहा. महाराज सांगतात ठेविले असते त्याची राहावी समाधान, चित्त समाधान ठेवायचं. पण ते चित्त समाधान राहण्यासाठी काय करायचं? तर त्या चित्तात भगवंताला साठवा. चित्तात काय करा? भगवंताला साठवा, भक्तीला साठवा. नंतर मग ते ठेवल्यानंतर त्या चित्तामध्ये भगवंताला ठेवल्याच्या नंतर तुमच्या हृदयात ते देवाचा जाप राहिल्यानंतर तुमचं मन थोडस शांत होतं. काहीच नाही. मन जर समाधान असेल, निष्काम असेल, भगवंताच्या सेवेत असेल ना, तर तो भगवंतच आपल्याकडे धावून येत असतो. लक्षात ठेवा, तो भगवंत आपल्याकडे धावून येत असतो. बघा, चोखोबारायाच्या पत्नी पोटामध्ये गर्भधारणा असताना आपल्या चोखोबारायांना सांगतात की महाराज एक काम करा, माझं बाळापण जरा जवळ यायला लागलं, तुम्ही जा आणि तुमच्या बहिणीला बोलवून घ्या. चोखोबाराय म्हणजे चोखोबाराय, बहिणीला बोलवून या म्हणल्यावर सांगितलं म्हणत घरात काही स्वयंपाक वगैरे मला करणं शक्य नाही, सासूबाई नव्हत्या, बाकीची मंडळी नव्हती. चित्त समाधान असल्यानंतर मी सांगून राहिलो बरं, आता मुद्दा लक्षात घ्या. चित्त समाधान असल्यानंतर आणि भगवंताची साथ असल्यानंतर आणि मग सांगितलं जा म्हणत बहिणीला घेऊन या. मग ते निघाले. रस्त्यानं निघाल्यानंतर काय भगवंताचं नामस्मरण भजन चालू बाकीच्या एकदा. आणि संत याला खरी भक्ती म्हणतात. मुद्दा आहे की भक्ती, खरी भक्ती याला म्हणतात. एकदा इथून निघालं पंढरीला, इथून निघालं की मागचं काहीच नाही पाहायचं. नाही तर 5-5 मिनिटं फोन असतात. हॅलो, हा आज पाऊस आला का? नाही आला. नाही आला, बरं बरं. आज लय झाला, लय झाला, लय झाला म्हणले की मग काय भजन नाही, काय नाही, काय नाही. लय झाला आता ढापते का काय होते का, ते जळते सडते काय होते काय. मग एकदा का तिकडून इकडून निरोप गेला, सगळं बरोबर आहे की मग जरा चेहरा खुलते. मग आम्ही ओळखून घ्या सगळं माझं चांगलं आहे. आम्हाला काही नसल्यामुळे आम्हाला पंचायतच नाही जास्त, कोणी मागाना पुढे धोडा उडत. मग चोखोबाराय निघाले, भगवंताचं भजन करत भक्ती करायला लागले. आणि कुणीकडे लक्ष नाही राहिलं काय काम सांगितलं तर, कोणतं काम सांगितलं, काय काम सांगितलं, काय लक्षात नाही राहिलं. मग तेवढं त्याला उशीर झाला. इकडं बाळातपण जवळ आलं. पांडुरंगानं बघितलं की अर इथं गडबड व्हायने, इथे धोका आहे. पाठी असते ना, पुढे सावधान, पुढे धोका आहे. तुकोबारायांनी ओळखलं की पुढे धोका आहे, काय ना काहीतरी. पांडुरंगांनी बघितलं काय ना काहीतरी धोका आहे. आता काय करायचं? मग आता विचार केला. रुक्मिणी माता म्हणत तुम्ही जाता का? त्या म्हणत मी तिथं जाऊन काय करू, काहीच जमत नाही. देव म्हणत काय करा? मग देवान धरलं, रूप धरलं गायचं
आणि देखतो बिलकुल चोखोबरायांच्या बहिणीसारखं रूप धरलं. मग संघ काय न्याव तो संघदर्शक शिदोरी बांधली. शिदोरी बांधली तर देवाच्या घरची शिदोरी की काय आपल्या घरची शिदोरी होती का? काजून भरामन मनोकेन किलो तू पण बापा उपाप विचारू नका एवढी शिदोरी बांधली. तुम्हाला कसं माहित? मीच होतो बांधून गेले. एवढी शिदोरी बांधली, डोक्यावर कथोडं घेतलं, गेले आणि दारात धाप टाकली. काय धाप टाकली? वहिनी उघडा भक्तीचं महात्म्य सांगत आहो की भक्ती निष्काम होती आणि मनामध्ये भगवंताचा अट्टहास होता. भगवंताची असलेली अंतःकरणामध्ये दया असलेली ती निदितता. त्यामुळे भगवंताने पांडुरंगाने बाळंतपण केलं. वाहतो भार भक्ताचा भगवंताचा अथांग असा असलेला नैनाचं रूप असलेलं स्वरूप भगवान साक्षात पांडुरंग परमात्मा बाळांनीचं रूप घेतो आणि निष्ठ रूप घेत नाही तर तिथे काम करतो, बाळात पण करतो, धुणे धुतो, लुगडे धुतो, बाळाते धुतो. याला खऱ्या भक्तीचं, खऱ्या निविदेचं, खऱ्या शुद्ध अंतःकरणेनं भक्ताचा असलेला भाव आपल्याला लक्षात येतो. चोखोबरायाचा देवावर असलेला भाव आपल्याला लक्षात येतो. भक्तीचा भुकेला आहे. अशा प्रकारे भगवंताने बाळांपण करावं याला खरी भक्ती म्हणतात. संसारातल्या देवाने काम करावे. आणि मग लक्षात ठेवा, ज्ञानाने भक्तीने भगवंतापर्यंत श्रेष्ठत्वापर्यंत पोहोचणं हे संत महात्मे जे आपल्याला पाहायला आपण ज्यांचं साहित्य वाचतो, ज्या ग्रंथाने संत घडत आहेत, कीर्तनकार मंडळी घडतात, ते तुकोबाराय निवांत भामचंद्र डोंगरावर तपश्चर्येसाठी जातात. ते ज्ञानोबाराय जर ताटी उघडली नसती तर मुक्ताबाईंकडून जर ताटी उघडली नसती तर ज्ञानदेवाकडून आपल्याला जे ज्ञान मिळालेलं आहे, जे अमृतानुभव मिळाला आहे, जे ग्रंथ मिळालेले आहेत, ज्ञानेश्वरी मिळालेली आहे, ते आपल्याला मिळालं नसतं. लक्षात ठेवा, जागा सुद्धा आयुष्यात कधी कधी करावं लागतं आणि जागा करणारा जागा असला पाहिजे. लक्षात ठेवा, आयुष्यात कोणीतरी आपल्याला जागा केलं पाहिजे, जागा करणारा जागा असला पाहिजे. म्हणजे महाराजांचा भाव तर भाव असा आहे की भगवंताच्या भक्तीसाठी आणि भगवंताच्या नामस्मरणासाठी हाच एकमेव मार्ग आहे ज्यामध्ये आपण या ठिकाणी
बसतो, आपण ज्ञान घेतो, ज्ञानाचा सारवता करतो, भगवंताविषयी आस्था ठेवतो, भगवंताचं नामस्मरण करतो. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत ज्या नाही त्या गोष्टीचं चिंतन टेन्शन घेणारा हा नरदेव मानवाचा नरदेव आहे बर का. मानवाचा नरदेव फालतू गोष्टीचा, ज्या गोष्टीचा ताण नाही घ्यायचा त्या गोष्टीचा ताण आपण घेत असतो. शेजाऱ्याचं पुत्र लंगड आहे, हे ताण आपल्याला आहे, ते कसं लंगड. युद्ध चालू आहे तिकडं टेन्शन आपल्याला जास्त आहे की बा आपल्याकडे येते का नाही, टेन्शन आहे. ज्या गोष्टीचा ताण नाही घ्यायचा त्या गोष्टीचा ताण घेतो महाराज. लक्षात ठेवा, विनाकारण कोणत्याही गोष्टीचा ताण नाही घेतला पाहिजे, टेन्शन नाही घेतलं पाहिजे. जसं आहोत तसं राहिलं पाहिजे, भगवंताची भक्ती केली पाहिजे, भक्तीच्या मार्गाने आपण चाललो पाहिजे. आणि चालत असताना आपल्या कामामध्ये आपण त्याचं नामस्मरण करावं, चिंतन करावं, मनन करावं. करावे चिंतन हरीचे, रूपने करावे सार्थकाचे. ज्ञानाने भक्तीने भगवंताच्या चरित्राला सामोरे जावं. बघा, नामदेवरायांचं उदाहरण जर आपण घेतलं तर काय नामदेवरायांची शक्ती होती. नामदेवरायांची आज मी फक्त भक्तावरच बोलणार आहोत, भगवंतावरच बोलणार आहोत, कारण आपण सगळे ज्ञानी मंडळी आहात. आपण मला माहित पडलं हे सगळं कीर्तनकार मंडळींचंच गाव आहे आणि गायनाचार्य मंडळींचं गाव आहे. मला गायन बरोबर जमत नाही म्हणून मी तुम्हाला म्हणायला लागलो मस्तच जमलेलं आहे. आणि सगळे कीर्तनकार मंडळीच आहेत. आपला परिसर, आपलं संपूर्ण सिंदखेड नगर हे कीर्तनकारांची भूमी आहे. वैकुंठवासी फसरकर बाबा असतील, सगळी मंडळी असतील आणि आजपर्यंत ज्यांचं काल्याचं कीर्तन श्रवण करणार आहात ते आपले ॲडव्होकेट फसरकर महाराज असतील. आपण सर्व कीर्तनकार मंडळी सगळे आपण कीर्तनकारच आहात, भक्तच आहात, भजनच आहात. पण भक्ताचा भाव सांगत आहोत की भक्ती, भक्त, भगवंत काय असतो, नेमकी भक्ती कशाला म्हणायचं. माझा भाव आहे भक्त, भावापासून अंतःकरण विदेत ठेवू नका. बघा, दुसऱ्याकडे पाहून अनुकरण करणारे खूप असतात. सुरुवात प्रत्येकाची असते. लहानपणापासून लेकरू आई कशी करते हे पाहत असते. आई कशी करते, आई कशी चालते, आई कशी बोलते, कारण ते आईजवळ जास्त राहतं, बापाजवळ कमी राहतं. म्हणून मुलं चांगले घडवायचे असतील तर आईने त्याच्यावर संस्कार टाकणं काळाची गरज आहे. तीच आई जर मुलाला घेऊन चित्रपट पाहत असेल, पिक्चर दाखवत असेल, गाणे वाजवत असेल, बाकीचे गाणे वाजवत असेल तर कशाला ते संप्रदायात येणार आहे पोरग लहानपणापासून बिघडून जाते. बघा, छत्रपती शिवाजी महाराजांना राजमाता जिजाऊंनी पोटामध्ये असतानाच ग्रंथांचं, रामायणाचं, ज्ञानेश्वरीचं ज्ञान देण्यास, भगवंताचं, रामायणाचं, महाभारताचं ज्ञान देण्यास सुरुवात केली होती. बरोबर आहे बाबा. मग सांगायचं तात्पर्य, सांगायचं कारण असं आहे की भक्तीचे विविध प्रकार आहेत आणि पुढं आपल्याला काय करायचं याचं नियोजन करणं हे महत्वाचं असतं. किंवा आपल्या कुळामध्ये जन्माला येण्यासाठी सात्विक मुलं जर आपल्याला आपल्या कुळामध्ये जन्माला घालायचे असतील तर काय करावं लागतं. मग ते छत्रपती शिवाजी महाराज हळूहळू हळूहळू अनुकरण करायचे, आईचं ऐकायचे आणि मुलं आईचं ऐकतात. पण काही जे मुलं असतात ते मग भरकटतात. त्यासाठी संत मार्ग आहे, हा मार्ग आहे. ते भविष्यात त्यांना जर संगत चांगली भेटली महाराज तर ते सुधारतात. बघा, वाल्याकुळी नावाचा राक्षस, प्रवृत्तीचा माणूस, वाल्याकुळी नावाचा. आता ते बाकीचं मी सांगणार नाही जास्त, ते 7 रांजणं वगैरे ते जास्त सांगणार नाही. आमचे बरेचसे महाराज लोक आमचीच ठोकून जातात, समजलं. मग वाल्यानं काम करायचं, जे कोणी असं त्याला मारायचं वगैरे, इकडं तिकडे भटकत जंगलात संगती सांगायला लागलो. बरं, विषय मुद्दामुळे सोडणार नाही मी. संगती सांगायला लागलो, शिवाजी महाराजांपर्यंत आलो होतो, संगती सांगायला लागलो. मग चलता चलता सहज त्या पोळ्याला, वाल्याला नारद भेटले. नारद आले, जवळ आले, भेटले. मग नारदाला म्हणे, आता तुम्हाला मी मारणार. नारद म्हणत का मारतो बाबा. म्हणे, नाही, माझा नियम आहे म्हणे, मी मारतो
आणि मग तुमच्या नावाचा खडा कुठतरी टाकतो म्हणे बाबा, ते मी नाही सांगत, खडा टाकतो म्हणे कुठतरी. बरं म्हणे, ठीक आहे, पण मारता कशासाठी म्हणे? नाही, माझा नियम आहे, घरच्यासाठी म्हणे मारतो मी, घरच्या तिचं ऐकल्याशिवाय मी काहीच करत नसतो. तिनं सांगितलेलं आहे म्हणे, तिनं सांगितलेलं आहे असं म्हणून मी करतो. पण नाराज नाही म्हणत, ती एक काम कर, तिला जाऊन विचार, आतापर्यंत जेवढं पाप केलं तेवढ्या पापात भागीदार होतं का, अर्धा भागीदार होतं का? गेले नारद मुनीने सांगितल्यानंतर तिकडे गेले, बायकोकडे विचारलं, काय आज मला एक प्रश्नाचं उत्तर दे, मी जेवढा पाप केलेला आहे त्या पापामध्ये अर्धा भागीदार होतं का? बायको म्हणे, पुण्य माणसांत क्विंटलांना घेतो, टनांना घेतो, पण पाप अर्ध वाटून घ्यायचं ते तुमचं तो मालिक. पोराला विचारलं, का रे बाबा काय करत? पोरग म्हणे, ते तुम्ही तुमचं पाप आणि तुमचं पुण्य, मग हे कर्म माझ्या संग. पळत गेला, नारद मुनीचे पाय धरले, नारद मुनीला शरणागती पत्करली. नारद मुनीला सांगितलं, देवा नारदा, आजपर्यंत जेवढं केलं तेवढं सगळं मी क्षमत्व करतो, मी माफी मागतो, पण यापुढे काय करायचं सांगा. नारद मुनी, काहीच करू नको, माझ्यासोबत येऊन भजन कर. श्रीमन्नारायण नारायण हरे हरे, श्रीमन्नारायण नारायण हरे हरे. नारायण नारायण भजन कर म्हणत, श्रीमन्नारायण नारायण हरी भजन कर, याने तुझा उद्धार होईल. आज त्या वाल्या कोळीचा वाल्मिक महर्षी दिन झाला, हे त्या संगतीचं, संतांच्या संगतीचं महाराज फळ आहे, त्या संगतीचं फळ आहे. मी कुठपर्यंत आलो होतो, छत्रपती शिवाजी महाराज हळूहळू हळूहळू मातोश्रींचे संस्कार, आणि मग त्यांनी सांगितलेलं ग्रंथांचं ज्ञान संपादन करत करत मोठे होऊ लागले. नंतर स्वराज्याविषयी माहिती त्यांना स्वतःकडून, बघा, संस्कार घातल्यानंतर ज्ञान आपोआप जागा होत असतं. शिक्षक विद्यार्थ्याला शिकवतात की शिकवतात? शिकवतात, सांगतात, लिहून देतात, बाकी काम त्याचं. तसं दिलेलं ज्ञान संपादन करण्याची पात्रता त्याच्यामध्ये असेल तर ते टिकतं, नाही तर ते हुकतं. मग हुकल्यानंतर ते इकडं नाही येत, ते दुसरीकडे जातं. विठ्ठल मग दुःख सांगायला लागलो, लक्षात ठेवा. मग इथून सुरू होतं दुःख, इथून दुःख सुरू होतं, ते भरकटलेलं असतं. मग त्याचा बाप टेन्शन घेते, आता काय करावं, सोडून नाही राहिलं. मग ते मित्राच्या संगतीत जाते, मग आता भरकटल्यानंतर वाईटाच्या संगतीत जाते. आणि एक लक्षात गोष्ट ठेवा, नाव कमवायला पिढी निघून जाते, नाव कमवायला पिढी निघून जाते, गमवायला एकही सेकंड लागत नाही. बघा, आवडलं? नाव कमवायला पिढी निघून जाते, गमवायला एक सेकंड लागत नाही. आजपर्यंत केलेलं परमार्थातलं सार एका मिनिटात गायब होऊ शकते. ते गायब जर नसन करायचं तर काहीच नाही करायचं. संतांनी सांगितलेल्या मार्गानेच राहायचं, मार्गावरच राहायचं, हळूहळू भजन करायचं, भक्ती करायची. आणि बघा, मग ते भरकटल्यानंतर मग ते
दुसऱ्या मार्गाला जातं, दुसऱ्या मार्गाला गेलं म्हणजे भरकटतच. पण मग ते जर नसेल करायचं तर सुंदर महाराजांनी प्रमाण दिलं, त्या प्रमाणाने वागावं लागतं. बघा, मी सांगत होतो की प्रत्येक मनुष्य जन्माला येतो. जन्माला आल्यानंतर प्रत्येकाचं आपापलं कर्म असतं, आपापल्या कर्माने तो जगत असतो. पण ते कर्म जर चांगलं असेल तर तो चांगला होतो, ते कर्म जर त्याचं वाईट असेल तर ते वाईटाकडे जातं, त्याचा कुळनाश होतो, कुळ बुडतं. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की ते त्याचं अस्तित्व नाहीच होतं. अस्तित्व टिकवायचं असेल तर संतांच्या छत्रछायेत येणं महत्वाचं असतं. आता आपल्या गावामध्ये बरीचशी मंडळी आहेत, पण आता उदाहरण सांगण्यासाठी तर उदाहरण तसं नाहीये, पण एखाद्या गावामध्ये आम्ही कीर्तनासाठी जातो. गावाची संख्या 2-3 हजार संख्या असते, कीर्तनाला फक्त 100 लोक येतात. का बरं असं होते? का होते असं? कारण जे 2-3 हजार संख्येचं गाव आहे, जे 100 लोक कीर्तनामध्ये येतात, ते 100 लोकांचं पुण्य, ते 100 लोकांचं संचित हे शुद्ध असतं. त्यांच्या मागच्या जन्माचं या जन्माचं सार असतं. त्यांच्यावरती पांडुरंगाची, ज्ञानोबरायांची, तुकोबरायांची विशेष कृपा असते, म्हणून ते इथपर्यंत येतात. पहिल्यांदा टाळी वाजली, आनंद झाला. म्हणून ते इथपर्यंत येतात. तुम्ही इथपर्यंत आलात, सांगण्याचा उद्देश हाच आहे. बघा, दुःख, आता नवीन मुद्द्याला सुरुवात करतो. दुःख सांगितलेलं. दुःख कसं असते सुन. आता भगवतीच्या आपण मंदिरामध्ये उभे आहोत. एक छोटासा दृष्टांत सांगतो. दुःख कसं सुरू होते, दुःखाला सुरुवात कशी होते? बघा, दक्षाने यज्ञाची सुरुवात केली. यज्ञ ठेवला, सगळ्याला आमंत्रण दिलं. मावशी, सगळ्याला आमंत्रण दिलं, पण तुम्हालाच नाही दिलं. कसं वाटते? नेमकी तुमची शेजारी तुमच्याच जवळून जायची. लगेच्या पोरीचं लग्न आहे, पत्रिका नाही आली. हिचं लय दाट होतं, पण पत्रिका कशी नाही आली हिचं लय माहिती. तिथून चिडायची. तसं झालं. सगळे देवावरून विमानात चालले, इंद्र चंद्र सगळेच्या सगळे चालले, अग्नी वायू सगळे चालले. मग ब्रह्मदेवही गेले, विष्णूही गेले, लक्ष्मी माता आले, राहून नाही. आले जवळ भगवान शंकराच्या. का हो, आज काय दिसून नाही राहिला चाळ यायचा? पाऊस उघडला, निघून गेला. काल झालता, काल थांबलं, आज नाही थांबलं. नशीब चांगलं आहे आपलं. मग लक्ष्मी माताने विचारलं, का नाही यायचं आज? ते मग कुठे चालले? नेमके चाललेत कुठं? भगवान शंकरांना काय भानगडे ते सांगितलंच नव्हतं. लक्ष्मी मातेले नारायण देव म्हणत, चाल लवकर, गडबड आहे. गडबड असल्यावर नाही आला, ते दोन मंदिर घेऊन गेले. मग महादेवाने हळूहळू सांगितलं, सती, त्या ठिकाणी तुझ्या बापाने, वडिलाने सोहळा ठेवलेला आहे, यज्ञ ठेवलेला आहे, आणि त्या यज्ञाचा निरोप, निमंत्रण आपल्याला दिलेलं नाही. ते म्हणत, महादेव तुम्ही भोळे आहात. महादेव म्हणत, याचाच तर फायदा सगळे जण घेतात. मी भोळा हो म्हणून सगळे जण फायदा घेतात. पण झालं काय? ते म्हणा, एक काम करा, तुम्ही चला. ते म्हणत, अगं बिना आमंत्रणाचं निमंत्रणाचं चांगलं वाटत नाही. तेव्हा देवा, तुमचे महाराज लोक, संत लोक सांगतात की जिथं हरिकथा असेल, जिथं यज्ञ असेल, जिथं देवाचं नामस्मरण असेल, तिथं न बोलवता गेलं पाहिजे. बरोबर आहे ना? गेलंच पाहिजे, न बोलवता गेलं पाहिजे. मग ते शत्रूचा असो का दुसरं कोणाचा असो, नाही ऐकावं वाटलं तर येऊन माना हरवलं तरी बस झालं. लोकशाच्या वरूनही गेलं, मान हरवलं तरी बस झालं, पण यावं. मग पार्वती माता म्हणत, काय देवा तुमच्या मनात काय नेमकं, यायचं की नाही यायचं? दुःख काय असते लक्षात ठेवा. मग ठरलं, त्यामुळे ते काम करतो. बाप कितीही रागात असला
तरी पोरीवर प्रेम दाखवतो, तो अंतःकरणात ठेवत असतो, प्रेम अंतःकरणात ठेवत असतो. आणि मग त्यांनी काम केलं सती मातेने की मग चला आपण स्वतः जाऊ म्हणून निघाल्या. स्वतः निघाल्यानंतर मंडपाच्या सभा मंडपात आल्या. तिथं दक्षिणेच्या यज्ञाच्या ठिकाणी आल्यानंतर पाहिलं तर सगळे जे होते महादेवाचं कुठं अस्तित्वच नव्हतं. राग आला, बोलू लागला बापाला, असं का केलं, माझ्या पतीला बोलवलं नाही. मग त्यांनी सती माते देखत भगवान शंकराचा अपमान केला. भगवान शंकराचा अपमान केल्याच्या नंतर मातेला तो राग सहन झाला नाही आणि म्हणून मातेंनी यज्ञात उडी घेतली. दुःख यज्ञात उडी घेतल्यानंतर सर्व जिकडच्या तिकडे झालं, हवा वगैरे सगळं शांत झालं. अग्नी देवाने मातेचा स्वीकार केला. बघा आदिशक्ती कधीच नष्ट होत नसते. मातेचं जे तेज होतं ते त्या शरीरातून बाहेर गेलं होतं, कारण एका नवीन युगाला सुरुवात व्हायची होती. आणि मग सगळीकडं राडा झाला, दांगडो झाला, गोंधळ झाला. ते सगळं तुम्ही देवी भागवत महापुराणामध्ये सध्या श्रवण करतालच, तुम्ही ते सगळं श्रवण करालच. मग सगळं झाल्याच्या नंतर महादेवाला कळलं, महादेवाने रुद्र पाठवलं, रुद्राला दांगडो केला, सगळं नाश केला. मग बोकड्याचं मस्तक बसवलं, ते आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे, माहिती होईलच. आणि मग भगवान विष्णू आले, महादेवांचा राग शांत झाला. मग मातेच्या शरीराचे 52 भाग केले, तुकडे केले. ते 52 तुकडे पृथ्वीवर पडल्यानंतर त्याचे 52 शक्तिपीठ झाले. त्यापैकी 3.5 शक्तिपीठ आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. बघा सुखाने थांबल्या होत्या, परंतु दुःखाची सुरुवात झाली आणि मग त्या दुःखातून सुख उत्पन्न झालं. तसं तुकोबराय म्हणतात, दुःखाच्या नंतर दुःख आलं, दुःखाच्या नंतर सुख निर्माण होतं. याला दैगतमते वशमते भावार्थता म्हणलेला आहे. यालाच भगवंताची असलेली निधी कृपा म्हणलेला आहे अभंगाच्या 3 त्याचं परिवर्तन होऊ शकत नाही, ते बदलू शकत नाही. पण ते बदलण्याची ताकद संतांमध्ये आहे. ती बदलण्याची ताकद संतांमध्ये आहे. बघा वाल्या कोळ्याचं भविष्य नारदांनी संतांनी कसं घडवलं ते आपण मगाच्या उदाहरणामध्ये बघितलं. की जे आहे ते भोगावं लागतं. माता सतीला ते भोगायचं होतं, त्यांनी ते भोगलं. पण त्यातून नव्या युगाची, नव्या शक्तीची निर्मिती झाली. ते भोगणं तर संचितात होतच, ते भोगलं, पण त्यातून नवीन निर्मिती झाली. 52 शक्तीपीठ आपल्याला मिळाले, नवीन तेज मिळालं, नवीन अवतार झाला, नवीन अवताराचं रूपांतर झालं, पार्वतीचा अवतार झाला. पार्वतीच्या अवतारामध्ये माता परिवर्तित झाल्या. हे होतं त्या निध स्थित आणि अस्तित्वाचं सुगम्य. महाराज म्हणतात हे ठरलेलं असतं, पण याचा शोक करत बसू नका.
लक्षात ठेवा, या जगात सगळेच आज येण्यासाठी आलेले आहेत आणि सगळे जाण्यासाठी आलेले आहेत. जन्माला सगळे आलेले आहेत, मरण अटळ आहे. आणि बहुतेक फुकट घ्यायची सवय बहुतेक जास्त असते. आणि तसंच जन्म म्हणल्यावर मरण फुकट आहे, माईक म्हणल्यानंतर केवळ फुकट आहे, आणि पाणी म्हणल्यानंतर निर्गंधता फुकट आहे. निर्गंधता म्हणजे निर्क्रियता, पचनक्रियता फुकट आहे. ती पचवायचं काम ते आपण त्या पचत फुकट आहे. तसं कर्माने आणि भावभक्तीने भगवंताला शरण जाणं, भगवंताची भक्ती करणं, स्वरूप करणं, प्रकट करणं, अंतःकरण शुद्ध ठेवणं, यासाठी हा मार्ग असलेला संतांचा मार्ग आहे. आणि मग या मार्गाने जात असताना त्या देवाचं चिंतन करणं, नमन करणं महत्वाचं आहे, भक्ती करणं महत्वाचं आहे. आणि भक्ती करत असताना, भाव ठेवत असताना तो दृढ ठेवणं महत्वाचं आहे. तो दृढ ठेवता आला पाहिजे, सांभाळून ठेवता आला पाहिजे, कोणत्याही प्रकारे सोडून देता कामा नये. शबरी भगवान रामचंद्रांच्या भेटीसाठी इतकी आतुर होती, तिने अनेक वर्ष आपल्या आयुष्यातले वाया घातले, पण ती तळमळीत होती की नाही. भगवंताची तिच्या अंतःकरणात असलेली विचारसरणा होती, भगवंताविषयी असलेली प्रतीक्षा होती की नाही, माझा राम येणार आहे, माझे राम येतील. आणि मग भगवंत शेवटी रामचंद्र प्रभू तिला भेटले, हा तिचा असलेला भाव आहे, तिने देवासाठी केलेली प्रतीक्षा आहे. म्हणून सांगतो, संचितामध्ये जे आहे ते होणारच आहे, पण ते परिवर्तन करण्यासाठी संत आहेत, आपल्याला मिळालेले धर्मग्रंथ आहेत, ज्ञान आहे आणि मिळालेली कथा आहे. बघा, प्रत्येकाचं वेगवेगळं ठरलेलं असतं अस्तित्व. कोण किती दिवस टिकेल, कोण किती दिवस नाही. प्रत्येकाची अंतःकरण वेगळं असतं, प्रत्येकाचे भाव वेगळे असतात, प्रत्येकाचा व्यवहार वेगळा असतो, प्रत्येकाचं बोलणं वेगळं असतं, प्रत्येकाची भाषा वेगळी असते, प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. सगळ्या फळांची चव एकसारखी नसते. कोणी जास्त गातं, कोणी कमी गातं, कोणी दृष्टांत जास्त देतं, कोणी कमी दृष्टांत देतं, कोणाच्या कीर्तनात गायनच नसतं, कोणाच्या कीर्तनात जास्तच गायन असतं. सगळ्यांचं वेगवेगळं ठरलेलं असतं. पण सगळ्या नद्या सगळ्याच वाहतात, नद्या सगळ्याच वाहतात, पण त्या नद्या सागरालाच जाऊन मिळतात, सागरालाच एकरूप होतात. त्यामध्ये त्या नद्यांचं पूर्णत्व आहे. अवघ्या झाल्यावर मी गमाया, अवघ्या झाल्यावर मी गमाया, अवघ्या झाल्यावर मी गमाया, अवघ्या झाल्यावर मी गमाया. संपन्न आहे. त्या एक होणं, त्या ठिकाणी त्यांचं नदीचं पूर्णत्व आहे. ती सागरात जाते, सागराच्या नंतर ती कुठं जात नाही, कारण तिचं पूर्णत्व झालं. सांगण्याचा तात्पर्य हे आहे की मार्ग अनेक आहेत. आपल्या पहिल्या उदाहरणापासून सुरुवात पुन्हा तिथं आलो. मार्ग अनेक आहेत, पण ही जी भक्ती आहे, ही भक्ती नदीप्रमाणे आहे. सगळ्याच मार्गाने साधत वाहते. जशी नद्या अनेक आहेत, पण गंगाच आहे. तशा नद्या मार्ग वेगवेगळे अनेक आहेत, पण हा जो मार्ग आहे, हा मार्ग गंगेसारखा आहे, पवित्र आहे, गंगेसारखाच पवित्र आहे, वाहणारा आहे, चांगला आहे. याच मार्गाने सगळेजण गेलेले आहेत. Oh
मार्ग अनेक आहेत पण खूप सुंदर असं उदाहरण दिलेलं आहे बघा मार्गाला भाव लागलेला आहे खूप सुंदर आहे मार्ग अनेक आहेत परंतु हा मार्ग आहे याच मार्गाने पंथ सर्व वारकरी संप्रदाय याच मार्गाने गेलेला आहे बघा मग ज्ञानाने भक्तीने भगवंतापर्यंत पोहोचत असताना इतर संतांकडे जर आपण गेलो तर संत आपल्याला लवकर जवळ घेत असतात संत आपल्याला लवकर जवळ घेतात भावार्थ भाव आणि उदाहरण सुंदर अशा पद्धतीने लक्षात घ्या फक्त लवकर समजून जाते बघा ज्ञान कर्म कर्तव्य आणि परिकाष्ठता यामध्ये वेगवेगळे फरक आहे आणि एका बाजूला भाव भावार्थ विवेचना विवेकांत आणि प्रतिकल्पता साम्य साम्यता समायोजनता आणि समबौद्धिकता म्हणजे काय तर तीन मार्ग वेगवेगळे आहेत तिन्ही पद्धती वेगवेगळ्या आहेत पण तिन्हीने जर साध्य केलं तिन्हीचा जर भाव काढला आपण तर तिन्हीचा भाव एकच आहे एकच भाव आहे काय भाव आहे तर भगवंताचं नामस्मरण आहे हेच वाढवणं आहे आणि आम्हालाही संतांनी जास्त काहीच करू नका म्हणून सांगितलं फक्त एवढंच सांगितलं की हे वाढवा हेची आम्हाकडे काम दुसरं काहीच करायचं सांगितलेलं नाही की जे सांगितलेलं आहे तेवढंच करा काय करायचं बीज वाढवायचं भगवंताच्या नामाचं महात्म्य सांगायचं नामस्मरण वाढवायचं हेच करा दुसरं काही करू नका पण अभंगाच्या भावाचं सांगत असताना महाराज सांगतात कोणत्याही गोष्टीचा ताण घेत बसू नका भगवंताचं नामचिंतन करा स्मरण करा भाव पहा काय करावं काय करू नये बघा आपलं शेत सगळ्याकडे वावर आहे धुरा कोरावा की न कोरावा कोरावा बरोबर कोरावा का धुरा कोरावा धुरा कोरू नये ना धुरा खातो नाही त्याने काय होतं आपलं वाढत नाही जेवढं लिहिलेलं आहे तेवढंच राहतं जेवढं लिहिलेलं आहे खरेदीवर तेवढंच राहतं फुकटचे भांडणं गळ्यात येतात सांगायचा भाव असा आहे जे सांगितलेलं आहे तेच करायचं जास्त काही करू नका पस्तावा माणसाने आयुष्यामध्ये काही न कमावता आलं तर कमवू नये काहीच गरज नाही जे आहे ते जोपासा जे आहे ते जोपासा जे भाव आहे जी भक्ती आहे तीच मनामध्ये ठेवा तीच जोपासा तिलाच विवेचन करा करणे विवेचन घेणे करणार उपस्थ परस्पासी आदरम आदरते ज्ञातम वाढावदासम सर्व भावा भावते विवेनेच्या विविधे व्यापका व्यापते वर्णका संयम ज्ञान वाढवणं भाव वाढवणं भक्ती वाढवणं
नाही जमलं, नाही काही जमलं, शांत राहायचं, जे सांगतात त्याच ऐकायचं, नाही ऐकता आलं तर झोपायचं, पण काही ना काही करायचं. आणि विनाकारण कोणत्याही प्रकारचा ताण घेत बसू नका. मी 2 दिवस आधी एका ठिकाणी कीर्तनाला, यवतमाळच्याच भागात कीर्तनाला गेलो. ते मथारा होतं असं शेतात, त्याचा नातू खाली होता शेताच्या खाली. ते जोरानं आवाज द्यायचा, ए बाब्या, ए बाब्या, बिपडाच्या फेजा काढल्या का? ते नातू करायचा हो, पण त्याला ते जमलंच नाही फ्यूज काढायचं. हे चढलं पोलवर चढल्यानंतर तिच्या लक्षात आलं याची हाईट जराशी लहान आहे, याचा डीपी लोक हात कसा पोहोचला हे तर हो म्हणलं. बरं आधी लक्षात यावं का चढल्यावर योगानं लाईन जाईल होती म्हणून बरं झालं. खाली उतरला, गेला, फ्यूजा काढल्या, डबल वर चढला, तारात पिळा मारला, दुसरा उकळून घेतला, खाली आला, मस्त बसला. म्हणून तिथं मी असं चाललो की म्हणलं बाबा काय झालं? काय नाही म्हणलं, वर कशाला चढले? म्हणजे काय नाही, ते शेजाऱ्याच्या शेतात लाईन गेलेली आहे. म्हणलं बरोबर आहे. म्हणजे ते रात्रभर मोटर चालवते, म्हणजे चांगली गोष्ट आहे. त्यामुळे ते फुकट चालवते. म्हणलं फुकट कसं? तुम्ही बिल भरता का? नाही म्हणे मला सरकारनं फुकट देतं. म्हणलं ते मग म्हणलं ते फुकट चालवते कसं? नाही म्हणे सगळे कुठाने मलाच करावं लागतं. डीपी फ्यूज गेला की मीच टाकतो, डीओ गेला की मीच टाकतो, बाकीच्याही कुठाने मीच करतो. लाईन म्हणले फोन करून मीच बोलवतो. ते एकटाच म्हणजे मस्त रात्रभर पण देते. आज त्याची मजाच घेतो. योगायोगानं असं झालं ती डिपाड अख्खीच्या अख्खी डिपाड जळाली. ज्याचं राहिलं त्याचं राहिलं, फजिती होती. लक्षात ठेवा, दुसऱ्याचा गुणदंड करण्याचा प्रयत्न करू नका, दुसऱ्याचं वाईट करण्याचा प्रयत्न करू नका. आपलं वाईट होतं, दुसऱ्याला काहीच फरक पडत नाही. भाव लक्षात घ्या. उलट आपण त्या दुःखात जातो. आता एक पोलवर चढणं, एक तर वय जास्त, चढले, काढलं, बस झालं, चिटकले नाही. कशासाठी केलंय? त्याचा वाईट भाव म्हणून. सांगायचा भाव असा आहे, त्याचा वाईट भाव यापेक्षा त्याचं चांगलं कशानं भाव हे प्रयत्न करा आयुष्यात पुढे जा. नाही कळालं द्या सोडून विठ्ठल. आणि मग भाव भक्त भगवंताविषयी असलेली अंतकरणामध्ये दया, प्रेम, भक्ती, करुणा, आणि मग त्याचं साध्य असलं फळ. आणि मग अशाच प्रकारे नामदेवराय भगवंताची भक्ती करायचे, अशी भक्ती करायचे विचारू नका. नामदेवरायांचा अधिकार म्हणजे सर्वश्रेष्ठ अधिकार म्हणजे नामदेवरायांचा. नामदेवरायाच्या भजनात, कीर्तनात पांडुरंगाने येऊन नाचावं. लक्षात ठेवा. कोण नामदेवराय? ज्या नामदेवरायांच्या कीर्तनात पांडुरंगाने नाचावं. आमच्या कीर्तनातून लोक उठून जातात, असं आमचं कीर्तन. भाव लक्षात घ्या. भगवंत पांडुरंग परमात्मा ज्यांच्या कीर्तनात नाचायचे ते नामदेवराय. पण त्या नामदेवरायांना कच्चं ठरवलं. आलं लक्षात? त्या नामदेवरायांना कच्चं ठरवलं का? मनामध्ये असलेली भक्ती होती, पण भक्तीला अहंकाराचा जारोळा चढत होता, आणि चढला होता तो थोडासा सारायचा होता. लक्षात आलं? तुम्ही करत असलेली भक्ती, जर तो कीर्तन करतोय, तो गायनाचार्य गायन करतोय, तो मृदुंग वाजवतोय, वादन करतोय, हे प्रत्येकाचं आपापलं ज्ञान असतं. पण त्याला तोंड देण्यासाठी आपण जर करत असू तर लक्षात ठेवा, यापेक्षा आपला टाळ, आपला मृदुंग, आपला फेटा, आपला विणा बाजूला ठेवायचा. त्या पापात भागीदार होऊ नका. कळलं? भगवंताची भक्ती करता आली तर करा, नाही तर करू नका, पण पापाचे भागीदार होऊ नका. आणि मग सांगायचं तात्पर्य असं आहे, सांगायचा अर्थ असा आहे की जर
पुण्य करता नाही आलं तर काही हरकत नाही, पाप होता कामा नये, पापाची वासना मनामध्ये राहता कामा नये, जरी राहिली तरी तुकोबराय म्हणतात काहीच नाही, त्या भगवंत करत असलेला संसार सुखाचा करा, नाही सुखाचा झाला तरी चालेल, तो संसार काय करा, त्या देवाला अर्पण करा. तुका मने घालून तयावरी भार, 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 तुका मने घालून सगळं सोडून द्या, भगवंतावर सगळं समर्पित करा, अर्पण करा. हा संसार असलेला आणि यामध्ये आलेलं दुःख सगळं त्याला अर्पण करा, तो पाहून घेईल काय करायचं. तर तो खूप सरळ सरळ आपल्याला सांगतात. ज्ञानाने, भक्तीने आणि इतर मार्गाने शरण गेलेल्यांना सर्वांना भगवंत आपल्यामध्ये सामावून घेतात. महाराज सांगतात सगळ्यांना सोबत घेतात. सगळ्यांना सोबत घेतल्यानंतर सगळ्यांचे दुःख निवारतात. संसारातल्या मनुष्यांनाही तुकोबराय सांगतात भगवंत जवळ घेतो, पांडुरंग जवळ घेतो. त्यांचं काही असलेलं दुःख असेल ते असेल तर तुकोबराय सगळं त्याला अर्पण करा. अर्पण केल्याच्या नंतर काहीच नाही म्हणतात, तो ठरवेल काय करायचं काय नाही ते. जय जय
आतापर्यंत कोणाला मी म्हणलं नाही भजन करा टाळी वाजवा. मला म्हणलो का? नाही म्हटलो. का नाही म्हटलो? कारण तुम्ही सर्व मंडळी धन्य आहात, पुण्यवान आहात. आले तेच आमच्यावरती भगवंताप्रमाणे उपकार आहे. आले तेच उपकार आहेत. कारण भक्त सांगायचं तात्पर्य की लोक इकडे क्षेत्राकडे भगवंताकडे येत नाही येत. बाबांचं भगत महाराजांचं सगळ्यांचं पुण्य आहे. सर्वांच्या प्रेरणेने पुण्याईने आपलं हे गाव आहे, त्या गावाचं हे महात्म्य आहे. आपण सर्वजण आलात त्यात साधत्य आहे. आता पहिल्यांदा पकवाज वाजेल, नंतर टाळ आणि नंतर टाळी. आता भजन करायचं. लक्षात आलं? दोनदा पकवाज, दोनदा टाळ, दोनदा टाळी. सुरू. काय वाजलं? सुंदर असं आपलं हे गाव भगवान परमात्म्याच्या असीम कृपेने, भगवान परमात्म्याची खरोखर आपल्या गावावरती कृपा आहे. माझ्याकडे सेवा आली. आमचे वैभव भाऊ या ठिकाणी बसले, त्यांच्यामुळे मला ही संधी मिळाली. आपण सर्व गायक मंडळी, टाळकरी मंडळी, मृदंगाचार्य मंडळी, विनेकरी, सर्व वारकरी मित्र मंडळी, सर्व माता भगिनी, पुरुष मंडळी, भगवान परमात्म्याच्या या अथांग मार्गामध्ये खूप सुंदर आहे. संसारातले काम बारोमासचेच असतात. आपल्या गावात मला कळालं बरेचसे सप्ते होतात, त्यामुळे सांगण्यासारखं दुसरं काही नव्हतं. आणि त्यामुळे थोडंसं अवघड सांगितलं की चांगलं असतं. समजलं का? आमची भविष्य महाराज मंडळी सोपं सांगायचं तर समजलेलं असते, त्यापेक्षा अवघड सांगायचं कळतच नाही. अवघड सांगायचं कळतच नाही. सुचलं, भगवंताने असं सांगितलं, तशा प्रकारे सुरुवात केली. व्यवस्थित जसं जमन तसं केलं. भगवंताची सेवा या ठिकाणी संपूर्ण होत आहे. देवीचं सुंदर असं मंदिर भगवतीचं आपल्या या ठिकाणी जगदंबा देवीच्या सत्यानिमित्त दुसऱ्या दिवसाची आजची कीर्तन सेवा माझ्याकडे आली. सर्वांचे धन्यवाद मानतो. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. भावार्थत्व, भावभक्तीत्व कृपणाचं होतो. काही चुकलं असेल, वाचलं असेल, काही राहून गेला असेल, त्याबद्दल वेगळी व्यक्ती करतो, क्षमा मागतो. आपण सर्वांच्या चरणी मनोभावे प्रार्थना व मस्तक टेकावून झालेल्या कीर्तन रूपी सेवेस समाप्ती करतो. ज्ञानेश्वर
विठ्ठल
आपल्या जगदंबा देवीच्या प्रांगणामध्ये चालू आलेला अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहाची दुसरी कीर्तनरूपी सेवा युवा कीर्तनकार प्रतीक महाराज भुगे यांनी याची थोर भक्ती आवडती देवा या अभंगावर सुंदर असं चिंतन केलेलं आहे. तरी गावकऱ्याच्या वतीने त्यांचे मी आभार मानतो.